जनतेच्या समस्येच्या बातम्या. कोकणातील रघुवीर घाट ढासळला, वाहतुकीला धोकादायक मात्र पर्यटन जोमात. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. सातारा जिल्ह्यातील खांदाटी खोरे व कोकणाला जोडणारा घाट. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधून सुरू होणारा पावसाळ्यातील एक हॉट पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालेल्या रघुवीर घाट ढासळू लागला आहे. या ठिकाणी शेकडो वाहने हजारो पर्यटकांना घेऊन येत आहे. मात्र घाट रस्ता हजारो मीटर खोलीच्या दरीच्या बाजूने ढासळू लागला आहे. त्यामुळे पर्यटकांचे जीवन धोक्यात येऊ शकते. मात्र ही धोकादायक परिस्थिती उद्भवलेली असताना देखील बांधकाम खाते त्याकडे दुर्लक्ष करत आहे. घाटात या ठिकाणी कोणत्याही सुरक्षेची उपाययोजना केलेल्या दिसत नसल्याने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. या घाटाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिल तांबे यांनी. वरून धबधबा आला. कोयना धरण बांधल्यानंतर खांदाटी खोऱ्यातील शिंदी, वळवण, आरव, मोरणी, उचाट, वाघिवळे, लांबजण, अकल्पे, गाडिवली आदी सुमारे 20 ते 25 गाववाड्यांचा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्याशी असलेला भौगोलिक संपर्क जलाशयामुळे तुटला होता. 1990-91 मध्ये खेड तालुक्यातून खोपिया गावातून या घाटाचे काम सुरू करण्यात आले. 1993 मध्ये घाटाचे काम पूर्ण झाल्यावर खांदाटी खोऱ्यातील रहिवाशांचा खेड तालुक्याशी संपर्क प्रस्थापित झाला. या मार्गावर खेड, उचाट, अकल्पे ही बस सेवा 2002 मध्ये खेड आगारातून सुरू करण्यात आल्यामुळे येथील ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न निकाली निघाला. रघुवीर घाट 12 किमी अंतराचा असून या मार्गावर 7 ठिकाणे अत्यंत धोक्याची तसेच दरड प्रवण क्षेत्रात येतात. 4000 मीटर उंची या घाटाची असून या सह्याद्रीतील सर्वात उंच घाटापैकी एक घाट आहे. घाटाकडे होत असलेले दुर्लक्ष या घाटाच्या पलीकडे राहणाऱ्या लोकांच्या व पर्यटकांच्या अस्तित्वासाठी धोकादायक परिस्थिती बनवत आहे.
मारा. हा? हिंदी होते ते, हिंदी भाषिक होते. बाय दिली असती त्यांनी त्या लोकांना